मी एकदा नागपूरला गेली होती आणि तिथून आम्हाला जायचं होतं शेगावला. आता शेगावला जाईपर्यंत आम्हाला रात्री 9:30-10 झाले होते आणि आम्हाला खूप जास्त भूक लागत होती. मग आम्ही शेगावला गेलो, तिथे आम्ही रूम बुक केली आणि त्याच्यानंतर आमचं सामान वगैरे ठेवलो आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणासाठी बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर सगळे हॉटेली बंद झाले होते. अशी एक हॉटेल अशी रस्त्यावरच होती आणि ती उघडी होती आणि आम्ही तिथे गेलो आणि तिथे जाऊन बसलो, पाणी वगैरे घेतलं, पाणी पिलं आणि त्याच्यानंतर दादाला विचारलं, दादा इथे काय काय मिळते? तर त्याने आम्हाला मेनू आणून दिला. इथे लसूण मेथी मिळते का? तर त्याने बोलले हो. तर त्याने लसूण मेथी आणून दिली होती. काय चवदार लागत होती ती लसूण मेथी. आम्हाला अशी ते वांगीचा ठेचा दिलं होतं, दाल तडका दिलं होतं, पनीरची भाजी मागवली होती. पण सगळ्यापेक्षा जास्त मला तिथे लसूण मेथी आवडली. तेव्हापासून मला लसूण मेथी खूप जास्त आवडते. आता मी परवासाला कुठे बी गेली ना, पहिले हॉटेलमध्ये जाते आणि दादाला विचारते, दादा मेनू देऊ नका, मला इथे लसूण मेथी मिळते का, मला ते सांगा. तर मला लसूण मेथी खूप जास्त आवडते. तर आज मी इथे बनवत आहे हे लसूण मेथी. आता आलेली आहे थंडीमध्ये मेथी आणि आता एकदम स्वस्त पण आहे. मी आणली इथे एक मेथीची जुडी, त्याला घरी आणून साफ वगैरे केली, धुवून घेतली, त्याच्यानंतर बारीक कापली. आता इथे आपल्याला लसूण हाबडदोबड वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3-4 मिरच्या टाकायच्या आहे. गॅसवर कढाई ठेवली आणि भरपूर तेल टाकलं. लसूण मेथीमध्ये भरपूर तेल पाहिजे. इथे तेल गरम झाल्याच्या नंतर मी लसूण टाकून दिली, मिरची टाकून दिली आणि लसूणला 5 मिनिटं शिजून घेतली. लसूण मेथी खायला एवढी चवदार लागत होती, अरारा खतरनाक. हा डायलॉग कोणाचा आहे जर तुम्हाला माहित आहे तर मला कमेंट करून सांगा. कालच्या लसूण मेथीमध्ये काय काय टाकणार आहोत. तर इथे मी गॅसवर तवा ठेवला आणि आपल्याला तवावर हे सगळं भाजून घ्यायचं आहे. इथे मी 7-8 काजू भाजून घेतलं, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 मूठ पांढरी तीळ. तीळ आपली चांगली नाचायला लागली जसं मी गॅस बंद करून घेतलं. थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये अर्धा कप पाणी टाकून आपल्याला पूर्ण पावडर करून घ्यायचं आहे. आता आपल्याला परत तडका द्यायचा आहे. गॅसवर परत कढई ठेवली आणि भरपूर तेल टाकलं. आपलं तेल गरम झाल्याच्या नंतर इथे 1 चमच मी जिरा टाकलं. जिरा आपलं नाचायला लागलं जसंच मी एक मोठा कांदा बारीक कापून दिलं. कांदा आपला हसायला लागला जसंच मी 1 टमाटर टाकून दिलं. आता टमाटरला शिजायसाठी इथे आपल्याला मीठ टाकावं लागते. 1 चमच इथे मीठ टाकून दिलं आणि आपल्याला आता थोडे थोडे सगळे मसाले टाकायचे आहे. ते 1 चमच मी धनिया पावडर टाकलं. 1 चम्मच इथे मी कलर यायसाठी काश्मीरी मिरची पावडर टाकलं. 1 चम्मच मी इथे काळा मसाला टाकलं आणि 1 चम्मच आहे जे की आमचं घरगुती मिरची पावडर आहे, खूप तिखट असते, 1 चम्मच टाकलं. अर्धा चम्मच हळद टाकून आता हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिट तेल सुटस्तोवर भाजून घ्यायचे आहे. इथे आपण 10% भाजी मेथीची शिजून घेतली होती. आता भाजी टाकून द्यायची आणि परत आपल्याला 2 मिनिटं पूर्ण मसाल्यामध्ये भाजीला खालीवर करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे जे काही आपण सगळं शेंगदाणे, तीळ, काजूचं पावडर केलं होतं हे सगळं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पूर्ण भांड्याला धुवून आपल्याला अर्धा कप पाणी टाकून परत एकदा आपल्याला खालीवर परतून घ्यायचं आहे. आता बघू शकता, बघूनच तोंडामध्ये पाणी सुटलेलं आहे. आता जर तुम्हाला वरून तडका द्यायचा असेल तरी पण चालेल. मी इथे भरपूर तेल आणि लसूण टाकले त्याच्यामुळे वरून तडका देणार नाही. अशी काय खायला चवदार लागत होती कारभारी. लेकराला खूप आवडली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला फॉलो करा, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा. धन्यवाद.